थंडी चालू झालीये, मग म्हटलं चला मग आपल्या वेट गेनकडे पण लक्ष द्यावं. वेट गेन साठी लागणारं सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर त्याचा मिल्कशेक करून प्यायले. सकाळीच लवकर सगळी कामं आवरून घेतली ना की दिवसही खूप जास्त छान जातो. त्यानंतर मी ब्लिंकिट वरून माझ्यासाठी काहीतरी सामान मागवलं होतं, काय ते पुढे सांगतेच, पण त्याआधी इकडे व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की फॉलो करा. त्यानंतर आम्ही गेलो होतो इकडे मच्छी मार्केटमध्ये आणि फिश मध्ये म्हणताना तर मला जास्त पॉपलेट आवडतो आणि माऊला जास्त ओले बोंबील आवडतात. त्यामुळे मग दोघांची फरमाईश पूर्ण झाली आणि आज ना माऊच्या पप्पांनी किचनचा ताबा घेतला होता, त्यामुळे मग मला काहीच टेन्शन नव्हतं आणि त्यांना ना फिश फ्राय वगैरे करायला खूप जास्त छान जमतं. मग त्यांनी मला इकडे करून दिलं. त्यानंतर राहिलेला सगळा स्वयंपाक मी आटपून घेतला आणि नॉनव्हेजच्या बाबतीत ना मी खूप जास्त लकी आहे, कारण त्यांना ना वेगवेगळ्या डिश करायला खूप जास्त जमतं. कारण ते कोल्हापूरला तालमीत होते, त्यामुळे स्वतःचं जेवण स्वतःलाच बनवावं लागायचं. त्यामुळे अगदीच छान त्यांच्या हाताला चव आहे. जेवण मी पटकन आवरून घेतलं. त्यानंतर मी माझ्या हेअर ग्रोथ सिरमच्या तयारीला लागले होते. सिरम आणि ऑइल मी एकाच दिवशी बनवून घेतलं होतं आणि त्यामुळे ना मला माझ्या केसांसाठी खूप जास्त छान फरक पडलाय. बाय.